हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत भाग 1, लघुलेख क्रमांक 10. उपेक्षा. जगात सत्याच्या बाजूला बोटावर मोजण्या इतपतही लोक नाहीत, परंतु असत्याच्या बाजूला सर्व गर्दी आहे. सर्वत्र बजबजपुरी माजलेली आहे. स्वार्थापुढे कोणाला प्रामाणिकपणा, सभ्यता, कायदा, लाज अशी कसलीही चाड राहिलेली नाही. यात विशेष म्हणजे अध्यात्म असे सांगते की सत्य असत्य इत्यादी सर्व द्वंद्वे आत्मपरब्रह्माचीच लेकरे आहेत. आत्मपरब्रह्म दोन्हीही आहे. यामुळे सर्वसामान्य श्रद्धायुक्त भक्त पूर्ण गोंधळतो. आपण सहज बोलताना असे म्हणतो की 4 जण काय म्हणतात त्याप्रमाणे करावे हे उत्तम. मग अशा या तथाकथित तत्वाप्रमाणे श्रद्धायुक्त भक्ताने असत्याच्या बाजूला उभे राहायचे का? जास्त संख्या पाहून त्यांच्याप्रमाणे आपणही अयोगिक व्हायचे का? बहुमत हा लोकशाहीचा पाया आहे. अब्राहम लिंकन यांनी विनोदाने असे म्हटले आहे की लोकशाहीच्या दुर्दैवाने माणसाला 2 हात आहेत, तथापि एकच डोके आहे. यामुळे डोक्यांपेक्षा हातांची संख्या जास्त आहे. परंतु श्रद्धायुक्त भक्ताने गोंधळून जायचे कारण नाही. अध्यात्मतत्व सांगते की योगिक आचरण करणाऱ्यांशी सलगी करावी, तथापि अयोगिक वर्तन करणाऱ्यांची उपेक्षा करावी. त्यांना ज्ञानी करायची खटपट करू नये, कारण भक्ती आत्मपरब्रह्माचा प्रसाद आहे. हरि ओम.